आज मी तुमच्यासोबत मस्त असं एक होम रेमेडी शेअर करणार आहे, जेणेकरून तुमचा चेहरा अजून ग्लो करेल। तर सर्वात आधी तर तुम्हाला 1 ते 1.5 चमचा इथं बेसन घ्यायचं आहे। त्या बेसनमध्ये तुम्हाला टोमॅटोचं पाणी ॲड करायचं आहे। आता हे पाणी मी टोमॅटोची भाजी केली होती त्याचंच थोडंसं उरलेलं पाणी होतं, तर ते मी यूज केलं होतं इथं। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टोमॅटो पिसून पण घेऊ शकता। त्यानंतर त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यात थोडंसं 1 चुटकी हळद पण टाकून घ्यायची आहे तुम्हाला। हळद टाकून मस्त असं मिक्स करून असं फेसवर अप्लाय करून घ्यायचं आहे तुम्हाला, जसं मी करते तसं। आता याला ना हलक्या हाताने अप्लाय करायचं, जास्त असं घासायचं वगैरे नाही। नॉर्मली असं जसं आपण काही पण फेसवर लावतो तसं अप्लाय करून घ्यायचं आहे। पूर्ण फेसवर अप्लाय करून 10 ते 15 मिनिटं तुम्ही असं सोडू शकता, त्याला थोडंसं सुकलं पाहिजे ते। मग 10-15 मिनिटं ठेवून तुम्हाला फेस वॉश करून घ्यायचं आहे। त्यानंतर नाही तर आवनीला बघू शकता तुम्ही, मी काहीही केलं तर तिला पण करायचं असतं। आता हे लेकरं पण लावलं तर काही साईड इफेक्ट्स होत नाही त्याचे, त्यामुळे मी तिला काही म्हणलं नाही। मस्त असं तिने पण लावून घेतला होता। त्यानंतर फेस वॉश करून ना मी थोडंसं ऑइलनं मसाज करते, ऑइल किंवा तूप पण घेऊ शकता तुम्ही। असंच तुम्हाला 5 ते 10 मिनिटापत्र तुमच्या फेसवर छान असं मसाज करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला खूप रिलीफ वाटतं। आणि हे मला खूप छान वाटतं असं केल्यानंतर। जेव्हा जेव्हा मी असं करते ना, खूप रिलीफ वाटतं मला तरी असं वाटतं की आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्वतःला अर्धा तास देण्यात काहीच हरकत नाही। त्यानंतर परत मी फेस वॉश करून घेतला। तुम्ही बघू शकता किती छान वाटत होतं माझं फेस। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।